नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्याला मुक्कामाला आहे। काल रात्री ते पुणे शहरामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आज 10 तारखेला ही पालखी पुण्यातील निवडून विठोबा मंदिरामध्ये आहे। आपण माझ्या मागे बघता या मंदिरामध्ये पालखी आहे आणि या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत। चलत जाऊयात या मंदिरामध्ये आणि पालखीचं दर्शन आपल्याला घेऊयात। नमस्कार, मी निवडुंगा विठोबा देवस्थान विश्वस्त विशाल धनवडे। आज आमच्या या नानापेठेमध्ये आणि भवानीपेठेमध्ये संत तुकाराम महाराजांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आलेली आहे आणि खूप मोठा वारकरी भक्तांचा खूप मोठा समुदाय या ठिकाणी दर्शनाला येतोय। संपूर्ण पुणेकर या ठिकाणी दर्शनाला येत आहेत आणि माऊलींची सेवा करणं हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक स्वप्न असतं आणि तेच त्यांच्या आयुष्याचं सार्थक असतं असं समजून सेवा करणारी बरेच पुणेकर या ठिकाणी येतात, दर्शन घेतात, वारकऱ्यांची सेवा करतात। अनेक गुण्यागोविंदांनी आनंदाने या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केल्यामुळे त्यांना वर्षभराचं रिचार्ज मिळतं असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। उद्या सकाळी माऊलींचं प्रस्थान सकाळी 6 वाजता होईल आणि तुकाराम महाराजांचं प्रस्थान 7 वाजता होईल। दोन्ही प्रस्थान झाल्यानंतर बरेच पुणेकर या ठिकाणी सासवडपर्यंत, कोणी हडपसरपर्यंत पालखी पोहोचवण्यासाठी जातात आणि ती त्यांच्या पूर्ण पंढरपूर यात्रा केल्यासारखं ते पुण्य त्या ठिकाणी मिळवत असतात। मित्रांनो, हे आहे निवडुंगा विठ्ठल देवस्थानचं मंदिर। या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ही आज विसाव्याला आहे आणि उद्या सकाळी ती पंढरपूरच्या दिशेने पुन्हा प्रवास सुरू करणार आहे। मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत आणि या ठिकाणी आताची पालखी जी आहे या ठिकाणी आहे। हात लावा, चला या बाजूला, हात लावा बाजूला, जाऊ देवाचे गावात देव द्यायला विसावा, जाऊ देवाचे या गावात, जाऊ देवाचे गावात, सांगू देवा सुख दुःख, देवानी वारीला भूक, जाऊ देवाचे या गावात, जाऊ देवाचे गावात, सांगू देवा सुख दुःख, देवाने वारीला भूक, घालू देवावर भार, देव सुखाचा सागर, देव सुखाचा सागर,
जाऊन राहू देवापसे हात जोडून पायापसे हात जोडून पायापसे हात जोडून पायापसे तुका म्हणे आम्ही बळे आहे देवाची आहे लढबाळी आहे देवाची आहे लढबाळी जाऊ देवाची या गावात आज जाऊ देवाची या गावात देव देईना विसावा जाऊ देवाची गावात विठाला 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 विठा तुकाराम 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 बोला पुंडलिकावर धारित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की जय. पोपट आनंद तांबे मुक्काम काळूस तालुका खेड जिल्हा पुणे. मी पालख्या आल्याच्या नंतर मी बिछाना आणायला गेलो. बिछाना आणायला गेल्याच्या नंतर माझा मोबाईल माझ्या खिशामधून पडला. तर कुणाला जर सापडला असेल तर एवढी कृपा करून माझा मोबाईल त्या मोबाईलच्या कवरवर नावसुद्धा आहे. आणि मी गरीब माणूस आहे. मी आज 40 वर्ष सेवा तुकाराम महाराजांची केली. आमची मंडळी मी आमचे मुलं आणि परंपरेची ही सेवा मला जसं मी महाराजांची सेवा करायला लागलो तसं आम्हाला मोरे महाराजांनी सगळ्या विश्वस्तांनी मला बोलावलं. मला फार आनंद वाटला. पण मित्रांनो, हे आपल्या संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे त्या पालखीबरोबर शंख वाजवत असतात, शिंग वाजवत असतात, तुतारी वाजवत असतात आणि संपूर्ण पालखी सोहळ्यात आपल्याबरोबर असतात. त्यांचा मोबाईल आज पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये पडला खिशातनं. जर ज्यांना कोणाला सापडला असेल तर हे मंदिरामध्येच पालखीच्या ज्या ठिकाणी पालखी आहे त्या ठिकाणी हे आहेत. नाहीतर त्या मंदिराच्या विश्वस्तांकडे जरी आणून दिला की तुतारीवाल्यांचा मोबाईल जो आहे आम्हाला सापडला आहे, जर तुम्ही आणून दिलात तर यांना खूप आनंद होईल. जर कोणाला सापडला असेल तर तो मोबाईल यांना आणून द्यावा. धन्यवाद.